नमस्कार. श्री नागराज शास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 12व्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत. आशीर्वाद. हो, या बाळ, या बरं. आपली अवस्था अशी झाली आहे, एक जण मनुष्य होता. नुकतंच लग्न झालं. पुढे तो पेढे वाटायला लागला, बर्फी वाटायला लावली. हे कशासाठी लावली तर मुलगी झाली म्हणून त्याने सांगितलं. मुलगी झाली, पेढे वाटले, अशी पुष्कळ वर्ष गेली. पुढे मग दोघे दुसऱ्या बाजूला म्हणजे गावी गेले. 17-18 वर्षांनी ते पुन्हा भेटले. काय बुवा, अतिशय मी काळजीत आहे म्हणाला. अरे, मागे तुम्ही अगदी पेढे वाटले होते, तर आज काळजी आहे म्हणतो काय? ज्यासाठी पेढे वाटले त्याचीच काळजी निर्माण झाली आहे. ती काय काळजी आहे? आता मुलगी लग्नाला झाली आहे, लग्न होत नाही, काय करू? पहिल्यांदा पेढे वाटले मुलगी झाली म्हणून, वयात आल्यानंतर वाटायला लागली काळजी, लग्न होत नाही म्हणून. तशी आमची अवस्था झाली आहे. आम्ही मनुष्य जन्माला आलो म्हणजे लग्न झाल्यासारखं आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर लग्नाला योग्य अशी मुलगी झाली आहे. आता ते लग्न होत नाही म्हणून काळजी लागली आहे. ही खरी गोष्ट खरी आहे. मग लग्नाला जर काळजी लागत असेल तर लग्न कसं होईल हे मनाची धडपड सुरू होते. खरंच लग्न हे ठरलेलं आहे, आज न उद्या व्हायचंच, पण ही तळमळ जी लागते ती खरंच चांगल्या अर्थाने आहे. माझं कल्याण व्हावं, अत्यंत स्वाभाविक ती तळमळ आहे. ती तळमळ ती वयात ती आल्यानंतर लागते. तशी मनुष्यपणामध्ये मलाही तळमळ लागली पाहिजे की मी भगवंताचा व्हावा. ती न लागली तर माझं चुकलं असं वाटलं पाहिजे. तर ही तळमळ निर्माण होणं हे जरूर आहे खरं. ही आम्हाला काळजी वाटली पाहिजे. भगवंत मला कशी कृपा करेल? आता मी वयात आलो, आता भगवंताचं मला होणं जरूर आहे. त्या मुलीला जसं वाटतं की आपलं आयुष्य वाया जाते, आपलं आयुष्य काय सार्थकी पडावं, आणि त्यासाठी तिला असं मनात खरंच अशी तळमळ काळजी साहजिक वाटते. तिच्यामुळे आईबापाला वाटते. तसं आम्हाला असं वाटलं पाहिजे की मनुष्य जन्माला आम्ही आल्यानंतर आम्ही भगवंताचं होण्यासाठी खरं काय करायला पाहिजे, काय केलं म्हणजे मी भगवंताचा होईन, ही आपल्याला म्हणजे मनुष्याला तळमळ लागली पाहिजे. कोणतीही गोष्ट तळमळीशिवाय चांगली होत नाही कधी. किंबहुना तळमळीशिवाय झालेल्या गोष्टीला खरं इतकं महत्त्व नाही. पण आमच्या जीवाला तळमळ ही नेहमी लागलेलीच आहे. कधी कोणती गोष्ट तळमळ नाही असं आम्हाला कधी होतच नाही. ती तळमळ आम्हाला लागणं हे स्वाभाविक अगदी आहे. त्यात तळमळ राहिली आहे कोणती? तळमळ राहिली आहे, पण त्याचं जे स्वरूप पाहिजे ते मात्र बदलत गेलं आहे. तळमळ ती कायम राहिली. ती तळमळ आमची विषयाकडे गेली, भगवंताच्या ऐवजी विषयाकरता गेली. ती विषयाकडनं काढून आम्हाला भगवंताकडे लावणं हे आमचं खरं कर्तव्य आहे. मनुष्याची कर्तबगारी जर कोणती असेल तर ही कर्तबगारी आहे. तळमळ लागली आहे पण विषयाची. कारण आम्हाला आमच्या जन्मापासून जर व्यासंग असेल, किंबहुना आमचा जन्मच जर असेल तर वासनेतून झाला, तेव्हा त्याची तळमळ आम्हाला लागणं जरूर आहे. हे खरं म्हणजे ती विषयाकडची तळमळ सोडून भगवंताकडे लावणं जरूर आहे खरं. आणि त्यासाठी हा सगळा प्रयत्न आपला आहे. ही साधनं जी करायची असतील ती तळमळ भगवंताकडे लावण्यासाठी साधनं आहेत. अन्न तयार आहे, भूक लागणं जरूर आहे. जसं भूक लागायला काहीतरी औषध घ्यावं तसं तळमळ लागायला काहीतरी करायला पाहिजे. आणि तळमळ लागायला या बाकीच्या गोष्टींची अत्यंत गरज आहे. धर्माची, नीतीची गरज असेल तर ती तळमळ लागण्याकरता खरी आहे. नीतीची गरज तळमळ लागण्याकरताच खरोखर आहे. मग ही आम्हाला जर लागल्यानंतर मग दुसरी अडचण खरोखर कोणती नाही. तेव्हा तळमळ लागल्यानंतर त्यातून अशी काय सोय झाली आहे की त्यातून तो कोणीतरी निर्माण करतो. आपली लग्नाची वेळ झाल्यानंतर मग कोणीतरी मध्यस्थी येतो आणि कोणीतरी सांगतो की अमका अमका मुलगा आहे, तमका पहा. ती वेळ आली की होऊन जातं सगळं. ही आपली तयारी होणं खरं जरूर आहे खरं. म्हणून मला सांगायचं कोणतं असेल की आपण जसं औषध घ्यावं भूक लागण्याकरता, तसं तळमळ निर्माण करण्याकरता सुद्धा औषध घ्या. आणि ते जर खरं औषध असेल ना तर देहाने एक आणि मनाने एक. देहानं नीतीचं आचरण आणि मनानं भगवंताचं स्मरण, या 2 गोष्टी करणं खरं जरूर आहे. अगदी अगदी जरूर आहे खरं. आणि हे ज्याला साधलं ना त्याला पुढला मार्ग फार सोपा आहे. पुढला कठीण नाही. एकदा भूक लागल्यानंतर अन्न पोटात जायला काही वेळ लागत नाही. भूक लागणं हे मात्र काम कठीण आहे. आणि ते लागण्याकरता या 2 गोष्टी करणं खरं आवश्यक आहे. आणि या सगळ्यांनी तुम्ही करा.
ज्या परिस्थितीत जन्माला आलेलो असू, कोणतीही परिस्थिती खरोखर वाईट नाही हां. ती परिस्थिती वाईट असेल तर परिस्थिती निर्माणच झाली नसती कधी. परिस्थिती प्रत्येक कोणतीही वाईट नाही. त्या परिस्थितीत मी कसं साधून घेतलं पाहिजे हे प्रत्येकानं पाहिलं पाहिजे. म्हणजे झालंय कसं, मी माझी परिस्थिती पाहण्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती पाहून आज दुःखी होतो, एवढं करतो. माझी परिस्थिती मी सुधारण्याचा प्रयत्न कधी करतच नाही. तसं न करताना कुणाची कशीही का असेना, मी ज्या परिस्थितीत आहे त्यातून तो मार्ग आहे हे निश्चित, यात शंकाच नाही. त्यातून तो मार्ग कोणता हे आपण पाहूया. आणि तो मार्ग आत्तापर्यंत सगळ्या संतांनी सांगितला असेल तर शुद्ध आचरण आणि भगवंताचं स्मरण हाच त्यांनी मार्ग सांगितला आहे खास. बरोबर. तर सगळ्यांनी असं निश्चयानं करा, ही तळमळ निर्माण करा. परमात्मा हात दिल्याशिवाय खरं राहायचं नाही हां. याला दुसरं तिसरं काही करायला नको. जसे आपण आहोत तसेच आपण राहूया, पण एकच ठेवूया. आपल्या आयुष्यातलं जर ध्येय कोणतं असेल तर जसं मुलीला लग्न व्हावं असं नेहमी वाटतं, जसं मनुष्य जन्माला आल्यानंतर भगवंताचं व्हावं असं वाटतं. आणि हे अत्यंत स्वाभाविक आहे. मी म्हणतो आपण नावं निराळी देतोय. प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवाची तळमळ आहे. म्हणजे मला काहीतरी हवं आहे ही तळमळ आहे. पण मला काय हवं आहे हे कळत नसल्यामुळे तो काय दिसेल ते हवं असंच म्हणतो. पण मला अगदी काय हवं आहे ही तळमळ मनुष्य जन्मामध्ये अगदी तुम्हाला माहिती बघा. अगदी ते आल्यानंतर त्याला हवं आहे असं कधी ते वाटणार नाही. ते हवं आहे ते निराळं, हा म्हणतोय निराळं. बरं, ते मिळाल्याची खूण कोणती? जे हवं आहे ते मिळालं तरी मग तळमळ कायम आहे. तळमळ ती निवली पाहिजे जे हवं आहे ते मिळाल्यानंतर. तळमळ निमाली पाहिजे. आणि अशी ती तळमळ असेल तर भगवंताची आहे. आणि ती भगवंताची तळमळ निर्माण होण्याकरता भगवंताचं स्मरण सगळ्यांनी करा. आनंदात राहा. बरं बाळ. या नंतर रेकॉर्डिंगविषयी बोलताना श्री महाराज म्हणाले, काय होतं मुलग्याचं पुष्कळ मी असं पाहतो. हे सुद्धा घ्यायला हरकत नाही बरं का. मी म्हणतोय मुलगा शाळेमध्ये पुष्कळ चांगलं सांगतो, पुष्कळ बोलतो. अहो काल काय भडाभडा बोलून दाखवलं, पण परीक्षेला गेला तर सगळं विसरून गेला. परीक्षेला विसरून गेला अशी अवस्था होईल माझी. नाही ठीक आहे, पण गंमत एक आहे. एकच घोकलेलं असल्यानंतर दुसरा असेल तर बिघडायचा संभव आहे, एकच असेल तर बिघडायचा संभव नाहीच. ते एकच असल्यामुळे मला ती धास्ती कधीच वाटत नाही कधी. या एका गृहस्थाने विचारले, महाराज प्रेमाची जाणीव खरी खरी जीवाला असते ना? त्यावर महाराज म्हणाले, हां, प्रेमाची गंमत अशी. प्रेमाची गंमत कोणती? त्याला हवं ते देणं, मला हवं ते देणं नाही. माणसाला जे खायला पाहिजे आपण आवडतं ते खायला घालणार, खाणाऱ्याला जे आवडतं ते नाही घालणार. नाही, ही प्रेमाची तर आहे. एक जण श्री महाराजांना म्हणाले, नाही पण महाराज एवढं दिसतं की आमचे आईबापसुद्धा इतकं प्रेम आमच्यावर करीत नाहीत, इतकं महाराज प्रेम करतात. हे मात्र अनुभवाला येतं अगदी. आणि ती जाणीव आत कुठेतरी असते महाराज. यावर श्री महाराज म्हणाले, मी म्हणतो यात शंका नाही. आणि याचं जर कौतुक असेल तर माझ्यापेक्षा लोकांचंच आहे. ते माझ्यावर प्रेम का करतात हेच मला कळेनासं झालं आहे. जे हवं आहे ते कधीच दिलं नाही. बरं, एक कुणी सांगणार नाही की बुवा याचा मला ताप होता, तो अगदी मुदतीचा ताप होता. ते सुद्धा बरा झाल्याशिवाय कोणी सांगत नाही. कोणीही एकही गोष्ट सांगणार नाही की जे माझ्या नशिबात नव्हतं ते मला मिळालं, असं कोणी मला सांगू शकत नाही. पण माझं मन मला सांगतंय ना, काही कुणाला दिलं नाही. इतकं असूनसुद्धा का प्रेम करतात हे त्यांना विचारलं पाहिजे, जे करतात त्यांना. ज्याच्यावर करतात त्यांना सांगून काय करणार? ते का करतात त्यांना विचारा, म्हणजे सांगतील. ते सांगतील ते उत्तर बरोबर आहे त्यांचं. ते पाहिजे ते देत नाहीत असं वाटतं, आणि तरी आम्हाला वाटतं ते प्रेम आहे, आणि ते प्रेम खरं आहे. आणि ते प्रेम खरी गोष्ट आहे. अगदी एकच व्हावं, काही नाही. प्रेमाचा पाझर निस्वार्थीपणात खरा आहे, खरं आहे. तिथूनच त्याचा पाझर निर्माण होतो. आणि मी सांगेन ना, नुसता प्रपंच अगदी निस्वार्थ प्रेमानं जर मनुष्यानं केला तो खरोखर परमार्थ आहे. निस्वार्थी जे प्रेम तेच परमार्थ. प्रपंचामध्ये निस्वार्थी प्रेम करणं फारच काम कठीण आहे, कारण स्वार्थाने लडबडलेला प्रपंच निस्वार्थानं कुठे करणार? म्हणून निस्वार्थानं प्रपंचात प्रेम करता येणं हे वैराग्यापेक्षाही कठीण आहे, नाही? कारण तो कुठे प्रेम शोधत राहील, माझ्या बाजूने मिळेल, दुसरं काही तर काही न होईल असं तो म्हणेल. परंतु प्रापंचिकाला निस्वार्थी प्रेम करणं खरंच कठीण आहे. जो कर्तव्यापुरताच प्रपंच करील त्यालाच ते योग्य आहे, बाकीच्यांना नाही,
असं जो करील तो मनुष्य खरा. या बाळ. प्रवचन 13. अरे दर खेपेला कुठे बाळ, अगदी इतकं मला सांगण्यासारखं माझ्याजवळ काही फारसं नाही आता. कुठेही घ्या, पण एक आपण पाहूया. मागे काय झाली एक गंमत. मुंबईला एक गृहस्थ राहत होते. त्याला इथे नोकरी होती. त्याची शेतीवाडी इथे गावाला होती. त्याने विचार केला, नोकरी केली तरी चालेल, आपण शेतीवाडी करू, आणि तो गेला. आता इकडला शहरातला गेलेला मनुष्य तिथे गेला. त्याने इकडलं बी बियाणं, उत्तमपैकी बी बियाणं घेऊन गेला. आपण बाकीच्यांपेक्षा कदाचित पीक जास्ती काढू या समजुतीने तो गेला तिथे खरा, पण त्याला तिथली माहिती अशी नव्हती की बी बियाणं घालण्याच्या अगोदर जमिनीची मशागत करावी लागते. हे त्याला माहिती नाही कधी. बियाणं चांगलं असलं, पाऊस पडला की पीक उत्तम येईल हे त्याला वाटलं. शहरातलं शहाणपण असं इतकंच असतं बरं का. तेव्हा त्याला शेतात गेल्यानंतर त्याने बी पेरून टाकलं. बी पेरलं, पाऊस आला. पाहावं तर धान्य जे होतं सगळं वाहून गेलं. बी त्यातलं वाहून गेलं, बी काहीच नाही आलं. त्याला असं वाटलं, हे असं कसं झालं बुवा. माझी अशी खात्री होती या सगळ्यांच्यापेक्षा आपलं पीक जास्त येईल, पण मशागत न केल्यामुळे बी ते मातीत मुरायला पाहिजे ते मुरलं गेलं नाही, वरच्या पाण्याने वाहून मात्र गेलं. तशी आमची अवस्था पुष्कळशी होते. आणि बरं का, आपल्याला पीक जर यायचं असेल तर भगवंताची प्राप्ती व्हावी, त्याची कृपा व्हावी, हे आपलं पीक खरं. त्या पिकाला जमीन जर कोणती पाहिजे असेल तर अंतःकरणाची शुद्धता ही त्याची जमीन आहे खरी. ही आपण जर स्वच्छ आणि चांगली नाही केली, त्याच्यावर कितीही बी आपण घातलं, बी चांगलंच आहे यात शंका नाही. भगवंताचं स्मरण यासारखं उत्तम बी कोणतं नव्हे. त्यासाठी त्यासारखं वर्तन ठेवणं हे उत्तम कोणतं नव्हे. खत पाणी जर असेल, सदाचरण, नीतिधर्माचं आचरण हे खत पाणी झालं. पण जमीन जर बरोबर नाही केली, त्यात गठळे असले, त्यामध्ये दुसरं चुनखडी असली, ही जर काढली नाही तर खरं काय करील. जमिनीमध्ये विशेष जर काही असेल, त्याच्यामध्ये एक बारीक असं गवत वाढतं. त्या जमिनीमध्ये पुष्कळदा गवत असतं आणि ते नांगरताना ते गवत काढून टाकतात आणि तिथे पीक जास्ती आहे. ही हिरवळ ज्या शेतामध्ये आहे ती काढली जर नाही तर पीक कधीच चांगलं यायचं नाही. तशीच आमच्या अंतःकरणामध्ये असं काही न कळणारी वस्तू आहे. बाहेर एखादा दगड बिगड असेल तर काढून टाकता येईल, पण जमिनीत असणारी ही जी हिरवळ आहे ती मात्र काढता येणार नाही, दिसण्याजोगी नाही. तशी माझ्यामध्ये असणारी हिरवळ मला दिसण्यासारखी नाही. अशी न दिसणारी पण पिकाला अडथळा करणारी, उन्नतीला आडकाठी करणारी असं जर कोणतं असेल तर तो अभिमान आहे खरा. अभिमान मनुष्याला दिसत नाही, पण अभिमानाशिवाय एकही मनुष्य कोणी असू शकत नाही. तेव्हा अभिमान खणून काढल्याशिवाय जसं त्याला पीक येत नाही, तसं अंतःकरणातला अभिमान नाहीसा केल्याशिवाय भगवंताच्या प्रेमाचं पीक नाही येणार कधी. तेव्हा आपण अंतःकरण शुद्ध करणं हे जरूर आहे बरं. बाकीच्या भ्रमाबद्दल मला सांगायचं नाही. मला माहिती नाही, सगळं जग उत्तमच आहे यात शंका नाही, सगळे लोक चांगलेच आहेत. पण आपल्याविषयी मात्र खात्री आहे की जन्माला आलेला मनुष्य हा भगवंताच्या प्राप्तीकरताच जन्माला आला, ही खरोखर समजूत आहे खरी. नाहीतर बाकीचे प्राणी आहेत, विषयांचा भोग भोगावे, सुख दुःख येईल तसं भोगावं, सुखाला लाचार व्हावं, दुःखाचा कंटाळा करावा, हे सगळं जगात चाललं आहे, आपण पाहतोच आहोत. पण इथे जन्माला आलेला कोणीही मनुष्य हा भगवंताच्या करताच आला आहे, ही समजूत खरोखर खरी आहे. म्हणून आपल्याकडे जन्मापासून जे संस्कार आहेत त्याचं अत्यंत महत्त्व आहे खरं. अगदी लहानपणापासून मुलाला घरी आल्यानंतर आईबाप जर बापाला नमस्कार करायला सांगत असेल, तेव्हा सांगत असेल देवाला नमस्कार कर आणि चांगली बुद्धी दे, असं मुलाला शिकवते कधी. किती मुळापासून संस्कार आहे पहा. आपल्यामध्ये, आपल्या धर्मामध्ये पुष्कळशा अशा वाईट गोष्टी आहेत म्हणतात. म्हणू दे, ज्यांना म्हणायचं असेल त्यांना म्हणू द्या, पण आमच्यामध्ये जे आहे ते त्यांना कळत नाही म्हणून त्याला ते वाईट म्हणतात, एवढाच अर्थ आहे खरा. खरं जर असेल तर आमच्यामध्ये जे खरोखर पूर्वापार चालत आलेलं आहे, कोणतीही आमची वागणूक, प्रपंचाची कोणतीही ठेवण ही भगवंतापासून जवळ नेण्याकरता ठेवली आहे, दूर करण्याकरता नाहीच ठेवली कधी. तेव्हा आमचं पहिलं बाळकडू जर असेल तर भगवंताच्या पाया पडावं, भगवंता सद्बुद्धी दे. जे सगळ्याचा उगम असेल, कार्याचा उगम असेल तर बुद्धी आहे, ही बुद्धी चांगली दे. हे भगवंताला मागायला आमची आई नकळत सांगते बरं का. तिलासुद्धा ते कळत असेल असं नाही आहे, पण नकळत का होईना बुद्धी चांगली दे म्हणते.
आपल्या इकडले संस्कार जे आहेत ते इतके उत्तम आहेत. ते इतके उत्तम का आहेत हे खरं कळायला मोठं कठीण आहे खरं. तू मी सांगतो म्हणून वाग असं आपण पोराला सांगतो. पण आपल्या शास्त्रज्ञांनी, आपल्या संतांनी आम्हाला सांगितलं आहे, आम्ही सांगतो आणि तुम्ही वागा. ते आम्ही नाही करणार कधी. जे मुलाच्या बाबतीत आम्ही ऐकतच नाही ते आमच्या बाबतीत आम्हाला करावंसं वाटत नाही. याला खरं काय म्हणता येईल? मुलाच्या बाबतीत आम्ही शहाणे खरे, पण आमच्या कितीतरी पटीने शहाणे ते असतील ज्यांनी, म्हणजे संतांनी इतकं सगळं मार्गदर्शन करून झालं, पण त्यांचं आम्ही मात्र ऐकत नाही. किंबहुना ते धर्मात आहेत, हा धर्माला कमीपणा आहे असंच म्हणणारे लोक पुष्कळ आहेत. कोणीही असू दे, कसंही असू द्या, आपल्याला काय करायचे आपण पाहूया खरं. म्हणून धर्माने वागणं हे अत्यंत जरुरीचं आहे, यात शंकाच नाही. अंतःकरणाची शुद्धता, कर्ममार्गाने अंतःकरण शुद्ध होते, चित्त पवित्र होते. हे सांगतात ते अगदी खोटं नाही बरं का. याचा आणि परमार्थाचा संबंध नाही असे म्हणणारे खरोखर नाही बरं वाटत मला. मी सांगतो खरं ना, असा संबंध नसेल असा आमचा धर्मच नाही. आमचं शास्त्रच असं आहे की सगळ्या गोष्टी भगवंताकडे नेणाऱ्याच आहेत. कधी अगदी पहिल्या संस्कारापासून शेवटच्या संस्कारापर्यंत मनुष्य प्रत्येक संस्कार श्रद्धेनं, युक्तीनं, बुद्धीनं जर करू लागला तर परमार्थ निराळा त्याला करायला नकोच नको. कधी 10वं वर्ष झालं की 11वं वर्ष सुरू होतं. हे जितक्या सहज रीतीनं होते तितकं आम्ही संस्काराने जर वागले गेलो तर सहज भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जाऊ, अशी आमच्या धर्माची खरोखर रचना आहे खरी. आपल्याला धर्मामध्ये किती बंधनं घालून ठेवली असतील, पण ही बंधनं ही नेहमी चांगल्या माणसाला बंधनं असतात. चांगल्या गोष्टीलाच बंधनं आहेत. गाढव आणि घोडं हे जर पाहिलं, घोड्याला जितकी बंधनं आहेत तितकी गाढवाला असू शकत नाहीत कधी. म्हणून बंधनं वाईट असं म्हणून कसं चालेल? ही बंधनं नको असं म्हणणं म्हणजे स्वैर वर्तनानं वागण्याला मुभा असावी असं म्हणण्यासारखं आहे. तेव्हा माझ्या म्हणण्याचा सगळा हेतू असा, हे अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. अंतःकरण शुद्ध करण्याकरता अत्यंत आडकाठीचं कशाची असेल? त्या सगळ्या विकारांची आडकाठी आहे खरी. ही विकारांची आडकाठी जर दाबायची असेल तर त्यांनी सांगितलेल्या मार्गानं जाणं हाच एक खरोखर मार्ग आहे. कधी आम्ही आमच्या बुद्धीनं कितीही ठरवू द्या, आमच्या बुद्धीनं ठरवलेले मार्ग हे संशयाला धरून असणार, निस्संशय राहणंच शक्य नाही कधी. म्हणून त्यांनी सांगितलेले मार्ग जे असतील त्या मार्गानेच आपण जाणं हे खरोखरच कल्याणाचं आहे कधी. बरोबर, आम्हाला सगळं ज्ञान किती जरी झालं तरी खरं ज्ञान सगळं होणं हे कालत्रयी शक्य होणार नाही कोणाला. बरोबर, जसं लहान पोराला बाप झालेल्याचा अनुभव येणार नाही तसं आपल्याला त्यांचा अनुभव आम्हाला येणं कालत्रयी शक्य नाही कधी. तेव्हा त्यांची आज्ञा पाळणं हाच आपला खरा मार्ग असेल. तेव्हा अगदी वरवर पाहताना मला असं वाटतंय, हल्लीच्या काळामध्ये आता ते दिवस होऊन गेले, त्याला इलाज नाही, पण ही चुकी, ही दुरुस्ती केव्हाही करता येण्यासारखी आहे. वयाला 24 वर्षे झाली की सरकारी नोकरी नाही म्हणतात, तसं इथे वयाची मर्यादा मुळीच नाही. त्याला कशाचीच गरज नाही, वयाची, परिस्थितीची, कशाची गरज नाही. त्याला बंधन अशा तऱ्हेनं कोणतं नाही. तेव्हा त्याला खरं जर करायचं असेल, आता होऊन गेलं ते होऊन गेलं आहे, आजपासून निदान असं आपण करा. ज्याला खरं हे पीक चांगलं यावं असं वाटतं, श्रम आपले वाया जाऊ नये असं वाटतं, त्याने खरंच जर करायचं असेल तर 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या कराव्या, 3 गोष्टी अत्यंत मनापासून पाळाव्या. ज्या गोष्टी आम्हाला अंतःकरणाला बिघडायला कारण आहेत, आपल्या अंतःकरणाला बिघडायला कारण असतील, जगातील ढोबळमानाने या 2-3 गोष्टी आहेत. त्या प्राणाबरोबर सांभाळाव्या आणि त्या सांभाळता येण्यासारख्या आहेत म्हणून मी सांगतो बरं का. मी अशक्य गोष्टी करा असं मी म्हणणार नाही, पण ज्या शक्य गोष्टी आहेत त्या मात्र प्राणाबरोबर सांभाळून करा असं म्हणता येईल खऱ्या. आणि पहिली जर गोष्ट असेल, अत्यंत आपण पदभ्रष्ट जर असू, या 3 गोष्टींना अत्यंत महत्त्व खरं आहे. एक असेल तर कोणतं असेल? बायकांना जसं पातिव्रत्य धर्म खरोखर आहे तसं पुरुषांना अगदी एकपत्नीव्रत, परस्त्री माते समान मानणं हे अत्यंत जरुरीचं आहे. मनुष्याचा किती खेळ खलास होईल. मनुष्याला जर खरोखर जर खाली पडायला जर थोडा सोपा मार्ग असेल तर यासारखा दुसरा कोणता मार्ग नाही. किती मनुष्यांचं पहा, किती कठीण 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 अवस्था असेल. एखाद्या माणसाला जर सांगितलं, म्हणजे विचारलं की मुलगा तुझ्याशी चांगला वागतो का, कसं? नाही, मुलगा फार चांगला आहे म्हणाला, पण एका बाबतीत आहे, तो परजातीच्या मुलीशी लग्न करतोय, तेवढंच मात्र माझं ऐकत नाही म्हणाला. बाकी सगळं ऐकतोय.
आता हे त्याचं चांगुलपण का म्हणता येईल? आम्ही धर्माच्या बाबतीत असंच केलं आहे बरं का. आम्हाला जे हवं आहे ते त्यातलं ते घेतलं आहे. आम्हाला ते सोयीचं नाही, ते वाईट आहे, त्याज्य आहे असं म्हणू लागलं आहे. त्या मुलासारखंच झालं आहे. मुलगा सगळा चांगला आहे, पण एवढ्या बाबतीत तो ऐकत नाही असं म्हणण्यासारखं आहे. तसं न करताना आपण ऐकायचं असेल तर सगळंचं सगळं ऐकू. दासबोध घेतला की पहिल्या दशकापासून ते शेवटच्या दशकापर्यंत त्याचं बोलणं अगदी सत्य आहे ही भावना ठेवून वागू. आम्हाला करता येणं असो व नसो, ज्ञानेश्वरांसारखे ज्यांनी खरोखर साक्षात परमात्म्याचा अवतार म्हणून आपल्या इकडे शिकवायला आले, त्यांची काही वचनं मानायची आणि काही वचनं मोडायची हे म्हणणं नाही खरं कधी असणार. तेव्हा त्यांची वचनं तुम्ही पाळाच पाळा. पण आता सांभाळायचं जर असेल, शक्य असेल तर 3 गोष्टी तुम्ही सांभाळा. त्याशिवाय होणं शक्य नाही. मी तुम्हाला सांगतो बरं का, किती गोष्टी काही करू द्या, किती ज्ञान झालं, किती बुद्धीनं पटलं, किती आचरणात आणण्याचा अट्टहास केला, ते पीक बरोबर येणार नाही. जे पीक जमीन चांगली केल्यानंतर, मशागत केल्यानंतर, त्याच्यात बी घातल्यानंतर, त्याच्यात मग पाऊस पडल्यानंतर, व्यवस्थित मधलं शेत तण काढल्यानंतर जे येईल तसं हे आम्ही केल्याशिवाय भागणार नाही कधी. आणि त्याला जर पहिलं कोणतं असेल तर परस्त्री माते समान मानणं हे पहिलं खरोखर काम आहे. अगदी आपल्या धर्माला याला अत्यंत महत्त्व आहे बरं. बाकीच्या धर्मांमध्ये खरोखर त्याला इतकं महत्त्व असेल तसं, पण आपल्या धर्मात याला अत्यंत महत्त्व आहे खरं. जसं बाईला पतिव्रता धर्म आहे तसं परस्त्री माते समान मानणं हे मनुष्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. अत्यंत अधोगतीला जर सुरुवात होईल तर इथनं सुरुवात होईल कधी. अत्यंत वाईट असेल तर हे आहे. तेव्हा परस्त्री मातेसारखी माना. अगदी प्राणाबरोबर सांभाळून राहा. मी म्हणेन एखाद्या वेळी देवाचं नाव घ्यायचं विसरला तरी चालेल, पण हे एकदा घसरलं की पुन्हा नाही साधणार कधी. किती आपण विद्वान असो, काही असू द्या, कुठला आधार बिधार कधी गाडत बसू नका कधी बरं का. त्याचा याचा संबंध काय आहे हे डोक्याला त्रास करून घेऊ नका. हे कळणंच शक्य नाही कधी. आम्हाला सोडता येत नाही म्हणून त्याचा आधार काढायचा. कुठला न्याय आहे हा? तेव्हा परस्त्री मातेसारखी माना. दुसरं, अगदी व्यवहारात आपण पाहतो ना, अत्यंत हानिकारक जर कोणतं असेल तर परद्रव्य आहे खरं. आधी आपलं द्रव्यसुद्धा आपल्या घात करतंय, मग दुसऱ्याचं द्रव्य काय करणार नाही मला सांगा. हा रोग अंतःकरणाला मलिन करणारा मोठा रोग आहे. आपण मेहनत करून पैसा मिळवू, श्रीमंत बनू, पण त्यानं मी सुखी आहे ही कल्पना मात्र शिवू देऊ नका कधी. तेव्हा परस्त्री मातेसारखी माना. अत्यंत पवित्रपणानं, प्रामाणिकपणानं पैसा मिळवा. योग्य रीतीनं तुम्ही खर्च करा. जो पैसा जसा आपण चुलीमध्ये विस्तव ठेवतो, आपला स्वयंपाक चांगला करून घेतोय, तो विस्तव जर घरभर पसरला तर आग लावेल, तसा पैशाच्या लोभात जो मनुष्य सापडला तो अधोगतीला गेल्याशिवाय कधी राहायचा नाही. पैसा हा अत्यंत हानिकारक द्रव्य आहे. पैशानं सगळं काही मिळतं असं म्हणतात, पण या सगळे काही बरोबर अधोगती मिळते हे नाही त्याच्या लक्षात येत बरोबर. तेव्हा पैसा, परद्रव्य अत्यंत विष्ठेसारखं मानावं. किती चांगली विष्ठा झाली तरी कुणी पदरात बांधून घेत नाही ना. तेव्हा परद्रव्य विष्ठेसारखं मानावं. या 2 गोष्टी करा. आणि तिसरी जर कोणती गोष्ट असेल तर परनिंदा आहे. परनिंदा ही अत्यंत वाईट आहे. मनुष्याचं द्वेष, मत्सर, हानी हे अत्यंत मुळात असल्याशिवाय परनिंदा कधी येत नाही. मला ज्याच्याबद्दल द्वेष वाटतो त्याची मी परनिंदा करीन आणि त्याचीच निंदा करत जाईन. द्वेष असेल, मत्सर असेल, माझ्या पोटी अभिमान असेल तर दुसऱ्याची निंदा मी करतो. म्हणजे हे रोग सगळे हे सांभाळून दुसऱ्याची निंदा करणं यासारखा घात दुसरा कोणता आहे मला सांगा. आणि अंतःकरणात ही जी पुटं बसतात ती पुटं बसल्या कारणानं वर जरी पाणी आलं, भगवंताने कृपा जरी केली तर वाहून गेल्यासारखं होईल बघा. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.